नमस्कार, मी अपर्णा. अस्सल स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण तिळांपासून छान तयार होणारे पेढे ही रेसिपी बघू. हे पेढे बनवायला तर सोपे आहेतच, पण सर्वांनाच खूप आवडतील असे आहेत. तर हे पेढे कसे करायचे ते बघू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण पाव किलो तीळ घेतलेत. तीळ व्यवस्थित भाजून घेऊ. गॅसवर कढई ठेवून गॅसची फ्लेम स्लो टू मीडियमच्या मध्ये ठेवले. आता तीळ टाकून घेऊ आणि छान गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेऊ. तीळ भाजताना ते सतत एकसारखे परतून भाजून घ्यायचे, म्हणजे तीळ व्यवस्थित भाजले जातात आणि व्यवस्थित भाजल्याने चव तर छान येतेच, पण तीळ घशाला खवखवत नाहीत. पण जर का तीळ थोडेफार कच्चे राहिले तर ते खाल्ल्यावर घशाला खवखवतात आणि चवसुद्धा बिघडते. तर हे बघा, असे छान गोल्डन रंगावर तीळ भाजून घेतलेत. तुम्ही बघू शकता भाजलेल्या तिळांचा रंग आणि कच्च्या तिळांचा रंग. तर असे छान गोल्डन रंगावर भाजून घ्यायचे. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि पूर्ण थंड करून घेऊ. तीळ पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला पुढील रेसिपी करायची आहे. तर आता हे भाजलेले तीळ थंड करून घेऊ. इथे आपण भाजून घेतलेले तीळ व्यवस्थित थंड करून घेतलेत. तीळ हे थोडे सुद्धा गरम नकोत, पूर्ण थंड पाहिजेत. आणि इथे तीळ व्यवस्थित थंड झालेत, बाजूला ठेवू. आणि इथे आपण मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय. यामध्ये अर्धा ते पाऊण वाटी भाजकी चणा डाळ घेतले, जी आपण चिवडा बनवताना वापरतो ती. आणि तेवढ्याच प्रमाणात शेंगदाणे भाजून सालं काढून घेतलेत, ते टाकून घेऊ. आता हे वाटून घेऊ. हे वाटताना मिक्सर चालू न ठेवता चालू बंद करत वाटून घेऊ, म्हणजे ते व्यवस्थित वाटलं जातं. आणि इथे आपण अशा पद्धतीने वाटून घेतलंय, म्हणजेच कूट तयार करून घेतलंय. आता यातील अर्ध मिश्रण आपण बाजूला काढून घेऊ. तर अर्ध आपण एका वाटीत काढून ठेवू आणि अर्ध मिश्रण हे या भांड्यातच ठेवून घेऊ. आणि आता आपण पाव किलो तीळ भाजून थंड करून घेतलेत, त्यातील अर्धे तीळ यामध्ये टाकून घेऊ. आणि आपण पाव किलो तीळ घेतलेत, तर त्यासाठी पाव किलो इतका गूळ घेतलाय. तीळ आणि गुळाचं प्रमाण हे समान घेतलंय. आता यातील अर्धा गूळ हा मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. इथे आपण गूळ हा चिक्कीचाच वापरलाय, तर चिक्कीचा गूळ वापरायचा किंवा साधा वापरला तरी चालतो. आणि इथे आपण सर्व साहित्य अर्ध टाकून घेतलंय. आता हे वाटून घेऊ. पण वाटताना मात्र मिक्सर चालू ठेवूनच वाटायचं नाही, तर मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायचं. जर का मिक्सर चालू ठेवूनच वाटून घेतलं तर तिळामधील तेल बाहेर येईल आणि तयार होणारं मिश्रण हे व्यवस्थित होणार नाही. म्हणून वाटताना मिक्सर चालू बंद करतच वाटून घ्यायचं, म्हणजे तीळ गुळ व्यवस्थित मिक्स होऊन छान मिश्रण तयार होतं. आणि इथे आपण मिक्सर चालू बंद करत छान मिश्रण तयार करून घेतलंय. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि असंच बाकीचं वाटून घेऊ. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलवर पण क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपी व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला येईल आणि कुठलीच रेसिपी मिस होणार नाही. आणि हे बघा, दुसरं सुद्धा छान वाटून घेतलंय आणि छान असं मिश्रण तयार झालंय. तर अशा पद्धतीने मिश्रण तयार करून घेतलंय. यामध्ये आपण ड्रायफ्रूट्सची पावडर करून पण टाकू शकतो. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ, एकजीव असं. आता थोडंसं मिश्रण घेऊन हातावरच असं छान पेढ्यासारखं बनवून घेऊ. आणि पेढा हा किती मोठा करायचा, म्हणजे साईज ही आपण आपल्या आवडीप्रमाणे छोटी मोठी करू शकतो. आणि हा बघा किती छान आपला तिळगुळाचा पेढा तयार झालाय. आता हा तयार पेढा बाजूला ठेवून घेऊ आणि असाच मी तुम्हाला दुसरा बनवून दाखवते. इथे आपण थोडे मोठ्या आकारातील बनवून घेऊ आणि बाकीचे छोटे छोटे बनवू, तर ते पण बघू. खरं बघितलं तर तीळ हे आपल्या आहारात केवळ मकर संक्रांतीला परंपरा म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी खायला हवेत. आपल्याकडे थंडीच्या दिवसात तिळगुळ हे उष्ण पदार्थ खाण्याची परंपरा आहे. ऐन थंडीत साजरा केला जाणारा मकर संक्रांतीचा सण सुद्धा तिळगुळाचे लाडू करून केला जातो. तर इथे आपण असे मोठे पेढे तयार करून घेतलेत. आता छोटे छोटे बनवून घेऊ. तर थोडंसं मिश्रण घेऊन त्याच पद्धतीने छान फिरवून पेढा तयार करून घेऊ. तर हे बघा, असे छोटे छोटे बनवून घेऊ. याच पद्धतीने सर्व बनवून घेऊ. आणि हे तीळ जेवढे आकाराने लहान असले तरी त्याचे फायदे मात्र खूप मोठे आहेत. ते फायदे सुद्धा बघू. त्यामध्ये आपण पाहिलं तर तीळ हे केसांच्या वाढीसाठी, दातांच्या तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी, पचनासाठी, एनर्जीसाठी, तणावमुक्त होण्यासाठी, तसेच अँटी एजिंग गुणधर्म तिळामध्ये असतं. आणि असे हे अनेक फायदे तीळ खाल्ल्याने होतात. पण आपण फक्त मकर संक्रांतीला आपल्या आहारात तिळाचा वापर करतो, परंतु असं न करता रोज चमचाभर तरी आपल्या आहारात तीळ असावेत. मग ते वेगवेगळे पदार्थ बनवून किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरून करू शकतो. जसं की तीळ भाजून ते रोजच्या नाश्त्यामध्ये थोडेसे घालून खाऊ शकतो, किंवा भाज्यांमध्ये फोडणीत किंवा शेंगदाण्याचं कूट बनवताना थोडे घालून कूट बनवून ते वेगवेगळ्या भाज्यांमध्ये वापरू शकतो. आपण तिळगुळ म्हटलं की मग त्याचे लाडू, चिक्की, तिळपापडी असं बनवतो.
पण आज आपण तिळापासून छान मऊसूद पेढे बनवलेत। हे पेढे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतील आणि हे पेढे दिसायला अगदी कंदी पेढ्यासारखे आणि चवीला तर खूपच छान होतात। आणि इथे आपण सर्व पेढे या पद्धतीने बनवून घेतलेत। दिसायला तर सुंदर दिसतातच पण चवीला अप्रतिम होतात। इथे आपण एक तोडून बघू तर हे बघा किती छान मऊसूद असे हे तिळगुळापासून पेढे तयार झालेत। तर सर्वांनाच हे पेढे खूप आवडतील। तर तुम्ही ह्या पद्धतीने तिळगुळाचे पेढे नक्की करून बघा, पटकन तयार होतात। आणि आजची आपली रेसिपी आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये। धन्यवाद।